आज्ञा श्री चक्रधर स्वामी की जय। विंध्य पर्वती स्वामी आले, विंध्य पर्वती स्वामी आले, सालबर्डीला स्वामी रमले हो, सालबर्डीला स्वामी रमले हो, विंध्य पर्वती स्वामी आले, विंध्य पर्वती स्वामी आले। रोज वाटते मनास आधी, सालबर्डी पाहू, देहद्रव्यांच्या राशी घेऊनी चाल सख्या जाऊ। भूर्तहरीची मुक्ताबाई ती योगिनी झाली, वन उपवन रम्य स्थळी कशी धुंडीत आली। जगउद्धारक जगद्गुरु हा अवतार आधी, निजानंद आनंद स्वरूपी ओळगती नवनिधे। मुनिवेशाचा स्वीकार केला कर्मभूमीमध्ये, जीवास ज्ञान देऊन सेनी पूरभजन साधे। सर्वाज्ञा श्री चक्रधर तयाचे चरणी नामस्मरोणी चार घडी राहू, भावमोगरा चित्त चमेली हीच फुले वाहू। रोज वाटते मनास आधी, सालबर्डी पाहू, देहद्रव्यांच्या राशी घेऊन चाल सख्या जाऊ। दंडवत प्रणाम मंडळी। आज आपण स्थानवंदन करतोय श्री क्षेत्र सालबर्डी, तालुका मोर्शी, जिल्हा अमरावती। सर्वज्ञानी वैराग्य स्वीकार करून विंध्य पर्वतावर असलेल्या सालबर्डी येथे आले। 12 वर्ष मौन अवस्था धारण केली होती। नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा। अभयातची हे विश्व जगावे, प्रसन्न व्हावे जन हे आघवे। अभयातची हे विश्व जगावे, प्रसन्न व्हावे जन हे आघवे। कश्मल सारे दूर करा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा, नमो चक्रधरा, नमो योगेश्वरा। या सालबर्डीलाच विक्रम राजाची पत्नी भर्तृहरची भावजई मुक्ताबाईला स्वामींनी तिच्या 1300 वर्षाची जे तपश्चर्या केली होती त्याचे फलित स्वामींनी दर्शन देऊन केले होते। मग मुक्ताबाईंनी सर्वज्ञांना आपल्या पर्णकुटीत घेऊन गेली। केसांनी स्वामींचे श्रीचरण पुसून पाण्याने धुतले, वनपुष्पांनी यथा योग्य पूजा केली। मग कंदमुळाची आरोग्य दिली। स्वामींनी तिला देहविद्या दिली। मुक्ताबाई सोबतच तिचा गुरुभाऊ होता, तो म्हणजे बोल्हा, त्याला स्वामींनी स्थिती दिली। अशी ही लीला मुक्ताबाई या स्थानाची आहे। सालबर्डीला 3 स्थाने आहेत। एक म्हणजे मुक्ताबाई, दुसरे आहे
मौन्यदेव व तिसरे स्थान आहे ससारक्षण स्थान. मौन्यदेवाच्या तिथे सर्वज्ञांनी 12 वर्षाचे मौन्य व्रत धारण केले होते, वैराग्य स्वीकारलेले होते. तिसरे स्थान आहे ती म्हणजे पूर्वार्धातील लीळा 76 क्रमांकाची ससिक रक्षण. सर्वज्ञांनी जे पहिले सूत्र जे आपल्या मुखातून काढले ते या ससिक रक्षण या स्थानावरच काढलेले आहे. स्वामींनी जे जीव उद्धारण्याचे जे कार्य, जे व्यसन हाती घेतले होते ते या पहिल्या लीळेपासूनच आहे. स्वामींना शिकलेले असोत, सुशिक्षित असोत का अशिक्षित असोत, रंजलेले असोत का गांजलेले असोत, त्यांना त्यांचा जीव उद्धार करण्याचे व्यसन सर्वज्ञांनी आपल्या हाती घेतले होते. रंजल्यानी गांजल्यांचे, रंजल्यानी गांजल्यांचे तुम्हीच हो आधार. कृपा माऊली चक्रधरांचा करूया जय जयकार. कृपा माऊली चक्रधरांचा करूया जय जयकार. ते पहिले सूत्र म्हणजे यथ शरण आलेया काही मरण असे. जेव्हा तो भयभीत होऊन ससा स्वामींना शरण येतो आणि त्या शरण आलेल्या सशाचे स्वामींनी तिथल्या जे पारधी होते त्यापासून त्यांचे रक्षण केलेले आहे, ते म्हणजे हे ससा रक्षण स्थान. होऊनी भयभीत ससा येऊनी, होऊनी भयभीत ससा येऊनी, वदितो स्वामीला शरण मी आलो तुम्हाला, शरण मी आलो तुम्हाला. जेव्हा तो ससा स्वामींना शरण येतो आणि शरण आलेल्या त्या सशाचे स्वामींनी रक्षण केलेलं आहे, त्यांना त्या सशाला सुवर्ण काया देऊन त्याला चिरंजीवित केलेले आहे, असे हे ससा रक्षण स्थानाची लीळा आहे. जेव्हा आपण ह्या स्थानावर जाऊ तर भयभीत होऊन जाऊ. आपल्या मनाची कामना पूर्ण करणारे हे स्थान, मनाचे जे ध्येय आहे, मनाच्या ज्या मनोकामना आहेत, ज्या मनातल्या भीती आहेत त्या दूर करणारे हे सर्वज्ञांचे स्थान. त्या स्थानावर गेल्यावर आपण स्वामीला शरणागती पत्करली पाहिजे आणि स्वामीकडे निर्हेतुक भक्ती केली पाहिजे. ते असे हे ससा रक्षण स्थान सालबर्डी या स्थानाचे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रपरिवारामध्ये पाठवा. चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका. भेटत जाऊ अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना राम फाचगेचा सादर दंडवत प्रणाम.